हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, जर तुम्ही BSc ॲग्री साठी ऍडमिशन घेणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. जे विद्यार्थी SC BC आणि OBC मधून बिलॉंग करत असतील या विद्यार्थ्यांकरिता कास्ट व्हॅलिडिटी सादर करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेन. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, जसं की तुम्ही या ठिकाणी बघत आहात, नोटिफिकेशन मध्ये एक नवीन सूचना आलेली आहे. ठीक आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट SC BC आणि OBC त्या विद्यार्थ्यांसाठी एकदम दिलासादायक एक या ठिकाणी ही नोटीस आलेली आहे. ठीक आहे, आता काय नोटीस आहे, काय संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघूया. आता ठीक आहे, या ठिकाणी बघा मित्रांनो, सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी कृषी अभ्यासक्रमातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करण्याकरिता SC BC आणि OBC उमेदवारांना 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता SC BC आणि OBC तील जे विद्यार्थी असतील त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये, अशा विद्यार्थ्यांकरिता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करण्यासाठी त्यांना 6 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघूयात. तर या ठिकाणी बघा, राज्यातील 4ही कृषी विद्यापीठातील कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाची सन 2026-27 या शैक्षणिक वर्षातील केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत म्हणजेच CET सेल मार्फत राबवण्यात येत आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी SC BC व OBC प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत परंतु सादर उमेदवारांपैकी काही उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करताना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने संदर्भीय शासन निर्णय दिनांक 2/7/2026 अन्वये SC BC व OBC प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याची मुदत देण्यात येत आहे. अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आलेला आहे. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही अर्ज या ठिकाणी फिलअप करणार आहात त्या तारखेपासून तुम्हाला 6 महिन्याची या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे. कुठल्या कुठल्या विद्यार्थी यामध्ये येऊ शकतात तर या ठिकाणी OBC आणि SC BC मधले जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी 6 महिन्याची मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे. फक्त तुम्हाला फॉर्म फिलअप करते वेळेस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट साठी अप्लाय केलेली रिसिप्ट जी आहे ती अपलोड करायची आहे. ठीक आहे, तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर BSc ॲग्री साठी फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे यावरतीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तसंच वरती आय बटन मध्ये सुद्धा दिलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. भेटूया तशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.